कशी आहेस तू? म्हणजे जयतने काही त्रास नाही ना दिला तुला? खरंच मॅड आहेस तू. एवढं सगळं होऊ नये तुला माझीच काळजी आहे ना. मला सांग, हे लागलं कसं? हे बघ विश्वा, मला माहिती आहे जयंतला जेव्हा सगळं खरं कळलं असणार तेव्हा त्याने तुला खूप त्रास दिला असणार. सांग ना, काय केलं जयंतने तुझ्यासोबत? ते काय नाही, माझा पाय घसरला आणि लागलं, दॅट्स इट. मला तुझ्याशी अजून एका विषयावर बोलायचं. मला सांग, मगाशी दिग्विजय काका फोनवर असं का म्हणाले? काय झालंय नक्की? एकतर आपण मीटिंग मध्ये होतो, त्या जयंत समोर होता, मला तुझ्याशी बोलताही येत नव्हतं. सांग ना मला, काय झालंय? जानू, हे बघ, ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे जयंतचं सत्य बाहेर येणं. आणि ही प्रोसेस ना खूप रिस्की असणार आहे अगं. अप्स अँड डाऊन्स येतील, हार जीत होत राहील. त्यामुळे आपण सतत फाईट करत राहणं महत्वाचं आहे. आणि आपल्याकडे एक क्लिअर प्लॅन असला पाहिजे. म्हणजे जरी आपण एक टार्गेट सेट केलं तरी ते आपल्याला सतत रिवाइज करावं लागणार आहे. कारण सगळ्या गोष्टी काय आपल्या मर्जीप्रमाणे होणार नाहीयेत ग. अँड व्हेन इट कम्स टू जयंत, वी हॅव टू एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. हो विश्वा, आणि म्हणूनच आपल्या हाती पहिला पुरावा लागलाय. पुरावा? येस विश्वा, जयंत आपल्यासोबत जे काही वागला ते सगळं काही रेकॉर्ड झालंय. आणि ते सगळं फुटेज मी एका पेन ड्राईव्ह मध्ये ट्रान्सफर केलंय. पण कसं आहे ना विश्वा, जयंतच्या स्वभावात फक्त एकच प्रॉब्लेम नाही आहे ना. म्हणजे तुला आठवतं, मी तुला त्या सायकॅट्रिस्ट बद्दल सांगितलं होतं. त्या सायकॅट्रिस्टने मला असं सांगितलं होतं की जयंत मला गॅसलाईट करायचा. गॅसलाईट? गॅस लाइटिंग म्हणजे अशा अब्युझिव्ह लग्नांमधली किंवा अशा विचित्र नात्यांमधली एक फार कॉमन गोष्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जयंत माझ्याकडून एखाद्या गोष्टीची अपेक्षा करायचा आणि जर का ती गोष्ट माझ्याकडून पूर्ण झाली नाही तर मग तो माझ्यावर चिडचिड करायचा आणि मीच अपराधी आहे असं दाखवायचा. जयंतने मला सांगितलं होतं की त्याला त्याच्या घरातल्या कुठल्याही गोष्टीची जागा बदललेली अजिबात आवडत नाही. पण जेव्हा मी लग्न करून त्या घरात गेले आणि जर का मी ते घर माझ्या पद्धतीने आवरलं किंवा इकडच्या गोष्टी तिकडे करून ठेवल्या की तो खूप तमाशा घालायचा आणि माझीच चूक आहे असं दाखवून मला सॉरी म्हणायला लावायचा. तुला सांगते विश्वा, जयंतने ना माझ्यावर हर तऱ्हेने हक्क गाजवलाय. म्हणजे मला माझ्या माहेरी जाता येऊ नये म्हणून स्वतःच्या हातात काचेचा ग्लास फोडून घेतलाय किंवा स्वतःच्या हातावर गरम गरम कॉफी सांडवून स्वतःचा हात भाजून घेतलाय. आणि ही सगळी त्याच्या पॉझिटिव्हनेसची उदाहरणं आहेत. तुला सांगते विश्वा, जर का आम्ही कधी जेवायला बसलो तर अचानक मध्येच ते सगळं इंटरप्ट करून तो भांडी घासायला जायचा. म्हणजे त्याला जो काही सो कॉल्ड OCD आहे किंवा ती अतिस्वच्छता, त्याचं सगळ्यात अति वागणं, हा सगळा त्याचा ऑब्सेसिव्हनेस आहे. आणि विश्वा, मला जयंत बद्दल तुला अजून एक भयंकर गोष्ट सांगायची. कुठली? जयंत एकट्याच स्वतःशी बोलतो. मी वेडा नाहीये, कळलं ना? वेडा नाहीये मी. हसू नका माझ्यावर तुम्ही सगळे. मी वेडा नाहीये. जस्ट गप्प बसा. काय? हो जानू, मग हेच त्याचे पर्सनॅलिटी ट्रेट्स आपल्याला ऑन कॅमेरा हवेत. कारण जेव्हा त्याचा खरा चेहरा आपण जगासमोर आणू, वी हॅव टू हॅव दिस ऑन रेकॉर्ड. येस विश्वा, आणि हाच आता आपल्यासाठी या आठवड्याचा टास्क असेल. जयंतने मला ज्या प्रकारे त्रास दिलाय ना, तो प्रत्येक प्रकार, तो प्रत्येक अत्याचार रेकॉर्ड व्हायलाच हवा. पण जानू, यात एक प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम? जयंत मूर्ख नाहीये. ही इज व्हेरी व्हेरी स्मार्ट. हे मुद्दामून करतेस हे कधी ना कधी तरी त्याच्या लक्षात येऊ शकतं. कारण तू जेव्हा क्रूजवरून उडी मारलीस त्यानंतर जयंतच्या डोक्यात हे क्लिअर होतं की तो तुझ्यासोबत कसा वागलाय याची जाणीव तुला आहे. कारण तू कन्फ्रंट केलं होतं, हो की नाही? सो त्याला हे जो मुद्दामून चिडवणं आहे किंवा त्याच पद्धतीने वागायला भाग पाडणं आहे ना, हे करता करता त्याला शंका येऊ शकते. त्याला आपण कशात तरी गुंतवलं पाहिजे यार. त्याला वाटलं पाहिजे की हे सगळं आहे ना, ते त्याच्या डोक्यात चाललंय, प्रत्यक्षात घडतच नाहीये. म्हणजे नक्की काय करायचं आपण? तेच ना, तेच तर कळत नाहीये मला. कळलं.
विश्वा, अधिक मासाच्या दिवशी मी जयंतला खारा अनारसा खाऊ घातला होता आणि तेव्हा ना तो खूप कन्फ्युज झाला होता. म्हणजे सगळेजण त्याला सांगत होते की अरे अनारसा गोड आहे, अनारसा गोड आहे, पण त्याला एकट्यालाच तो खारा लागत होता. म्हणजे अक्षरशः त्याला समजेनासे झालं होतं की नक्की कोण चूक आहे आणि कोण बरोबर. खूप कन्फ्युज झाला होता तो. कांदेन हेच कन्फ्युजन आपण पेरत राहायचं, म्हणजे त्याला तुझ्याबद्दल विचार करायला वेळच मिळणार नाही. येस. भावनाथ दाणे पाटील या प्रकरणामुळे सासवडमधील वातावरण ढवळून निघालेलं आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या क्लिप मधून काहीतरी गंभीर घडलं असावं असे संकेत मिळत आहेत. पण नेमकं काय घडले हे अजून कुणालाच समजलेलं नाही. पण गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती स्पष्ट दिसून येत आहे. काहीतरीच काही मूर्खासारखं बडबडतात. यांना माहिती तरी आहे का भावना कशी येते? चारित्र्यहीन म्हणे. तिच्या पायाशी उभी तरी राहायची लायकी आहे का यांची? वहिनी पॅनिक होऊ नकोस. हे बघ, मला माहिती आहे सध्या सगळीकडे हेच चालू आहे आणि मी खरं सांगू का, हे लोक काय बोलतायत ना यांनी मला खरंच फरक नाही पडत ग. अगं पण आम्हाला फरक पडतो ना. तू कशी आहेस कशी नाही हे त्यांना माहितीये का? आम्हाला माहितीये ना. मूर्खासारखं बडबडतात काही पण. बघ मार लगाती जाएगी. ए काय रे, इकडे बोट दाखवून काय हसताय? हा काय? ए थांब. काय रे, हा हसतोय काय घराकडे बघून? मूर्खासारखे हसत असतात सारखे. अरे त्या मोबाईल मध्ये ना 4 चांगल्या गोष्टी पण असतात, त्याच्याकडे लक्ष द्या जरा. निघायत ना. वहिनी, अगं तू नको इतकी चिडचिड करूस. मला सांग, आपण सगळ्यांना सांगायला जाणार आहोत का की हा व्हिडिओ खोटा आहे म्हणून? खरं तर नाही, सगळं सिंचनामुळे झाले. तिने तो मूर्खपणा केला नसता ना तर तुझ्यावर चिखलफेक करण्याची कोणाची हिंमतच झाली नसती. अगं जाऊ दे, तू शांत हो. हे बघ, असं काहीतरी करता आलं पाहिजे ना की सगळ्यांना ओरडून सांगता आलं पाहिजे की आमची भावना निर्दोष आहे, ती असं काहीही बोललेली नाहीये. सगळ्यात आधी एडिटरचं सिस्टीम हॅक करावं लागणार आहे. त्याशिवाय नेमके काय उद्योग करतो तेच नाही कळत.